आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. आता तुम्ही पाहिलं असेल की भली मोठी रांग, लोक येत आहेत, समाधानाने कामं करून जात आहे. जनता दरबारात कामं करत असताना लोक सांगताय की आमच्या गावात थोडीफार इकडे तिकडे मतं गेली असतील तर आता इथून पुढं काही जाणार नाही, कारण कामाची जी तुमची पद्धत आहे, लगेच काम हाताबाहेर करणं, हे लोकांना आवडतं आणि म्हणून 1,500-2,000 हजार लोक एका दिवशी जनता दरबाराला येतात. उलट पक्षी कधी कधी आज तर मी जवळजवळ सकाळी 8-8:30 पासून बसलोय, अजून 4 वाजलेत, अजून भोजन नाही आहे. लोकांची कामं होत असताना कंटाळा पण येत नाही, कामं पण होत आहेत. ही कामं याच्यामुळं मी करू शकलो की मी महायुतीमध्ये आहे, मी सत्तेत आहे, मी अजितदादा पवार साहेबांचा आमदार आहे आणि अजितदादा पवार साहेबांसारखं नेतृत्व माझ्या मागं आहे. जर सत्तेतच नसतो तर ही काहीच कामं झाली नसती. किंवा मागच्याही तुम्ही पाहिले असेल 1.5-2 वर्षाच्या काळात रस्ते झाल्या, शाळा झाली, मंदिराचे सभामंडप झाले, अजून बाकीच्या सुविधा निर्माण झाल्या, बसस्थानक झालं किंवा वेगवेगळे काय असेल ते विकास कामं, पर्यटनाच्या याच्यात बराच सुधार झाला. तर हे सगळं करू शकलो तर मी सत्तेत होतो आणि आताही महायुती सरकार आहे म्हणून हे मी करू शकतोय आणि भविष्याच्या काळातही खूप सारी कामं होतील. ज्या ज्या भागातील कामं अपेक्षित आहे तिथल्या नक्कीच जी माझी सामान्य जनता आहे का ती कायम माझ्या हृदयात आहे. त्यांनी यावं, कामं घेऊन जावे. ज्यांनी ह्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदेत, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नसतील मतदान केलं, पण त्याही लोकांनी या कामं घेऊन जा आणि नाही आता देता आले तर ह्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये माझ्याबरोबर राहावं, नगरपंचायतच्या निवडणुकांमध्ये त्यांनी पण माझ्याबरोबर राहावं. पण तसा मी समाधानी आहे, कारण आजच्या ह्या परिस्थितीत पाहिलं ही निवडणूक खूप अशी अवघड होती. कारण एकीकडं दारूचा महापूर आला होता, काळ्या पिशवीतून मटणाची पुरवठा घराघरात होत होता. पैसे ₹500, ₹1000 फुली वाटली जात होती एका बाजूला आणि दुसरीकडे फक्त विकास सांगत मी फिरत होतो. मग माझी तिरंगा जनसंवाद यात्रा असेल किंवा नंतरचा निवडणुकीचा कालावधी असेल, ह्या माध्यमातून सगळ्या याच्यात उतरलो. खरं तर आदिवासी भागामध्ये आमच्या लाडक्या बहिणींचे फॉर्म मी जवळजवळ सगळ्याच तालुक्यामध्ये 70,000 फॉर्म मी भरले होते. पठाराचे जवळजवळ 8-10 हजार फॉर्म भरले होते आणि सगळे मिळून जवळजवळ पठार आणि आदिवासी भाग मिळून 90-95 हजार महिला भगिनींना आम्ही लाडक्या बहिणीचा लाभ दिलाय. परंतु खालच्या पट्ट्यामध्ये लाडक्या बहिणींना त्याची जाणीव झाली की अरे सरकारमध्ये असणारा लोकप्रतिनिधी यावा. परंतु मला वाटतं आदिवासी भागात तसं का त्या माझ्या भगिनींना जाणीव झाली नाही मला माहीत नाही. किंवा शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत लाईट बिल माफ, त्याची जाणीव खालचा जो भाग आहे, जागृत भाग आहे तिथे झाली. त्या पटीत वरच्या भागात तसं होऊ शकलं नाही. आणि ज्या लोकांना विकास अपेक्षित आहे ते लोक माझ्याबरोबर राहिले. ज्यांच्या भागात, गावात रस्ते गेले, खूप चांगली कामं झाली. परंतु त्याचं त्यांना काही घेणं-देणं पडलं नाही. त्या लोकांनी कदाचित माझ्याकडे थोडीफार पाठ फिरवली असेल. पण तो पार्ट मी पूर्णतः विसरलेलो आहे. भविष्याच्या काळामध्ये तुम्ही या, माझ्याकडनं कामं करून घ्या. पण हे पण तसंच असतं, की जो धनी गाईला चारा घालेल, तिलाच गाईचं दूध काढायचा अधिकार असतो. हा निसर्ग नियम आहे. त्यामुळं जो कुणी माझ्या मागं उभं राहील, तर हक्कानं कामं मागायचा अधिकारही त्यांचा आहे. आणि ते तुम्ही पाहत असाल, की समजा पठारानं माझ्यासाठी कामं मतदान चांगलं केलं, हक्कानं येत आहे, कामं घेऊन जात आहे. इकडं देवठाण गटानं माझ्याशी चांगलं काम केलंय, हक्काने ते कामं घेऊन जात आहे.
समशिरपूरच्या काही पट्ट्यात चांगलं काम करते येत आहेत, कामं घेऊन जात आहे. आपण गेलो तर आता राजूर गटात काही भागात ज्यांनी कामं केले ते येते हक्कानं कामं घेऊन जात आहे. इकडं तुम्ही जर धामणगाव आवारी गटात झालं तसंच इकडं अकोले शहरात असेल किंवा इकडं सातेवाडी गटात जिथं जिथं कोथरूड गट जिथं मतदान पडलं ते लोक येत आहे. पण आता ते लोक येत आहेत त्यांच्यासाठी तर मी काम करतोय. पण ज्यांनी इलेक्शनला ह्या नसतील मतदान दिलं निदान मी त्यांच्याकडून कारण तरी समजून घेतो का बाबा का? तर त्यांनी जी कारणं सांगितली तर ती खरं तर बुद्धीला खरं तर म्हणजे काय न शब्द पटणारी. न पटणारी आहेत, की बा एवढ्या क्षुल्लक गोष्टीवरून ही लोकं डायव्हर्ट झाली किंवा ह्या छोट्या-छोट्या प्रलोभनाला बळी पडली. तर मला वाटतंय आता तो निवडणुकीचा अनास्थेसिया किंवा त्या प्रलोभनं वापरली. तो अनास्थेसिया उतरलेला आहे. आता आपण त्यातून परत बाहेर आलो. अनास्थेसिया म्हणजे भूल आमच्या डॉक्टरी भाषेत. आता परत एकदा गावाच्या विकासासाठी, आपल्या भागाच्या विकासासाठी, कुटुंबाच्या विकासासाठी कटिबद्ध व्हा आणि हे महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून खूप चांगल्या योजना ह्या महायुती सरकारच्या माध्यमातून येत आहे. वैयक्तिक लाभाच्या पण योजना येत आहेत आणि त्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. आरोग्याच्या बाबतीत घरात कुणी आजारी पडू नये, पण पडलं तर त्यासाठीच्या ज्या काही योजना आहेत त्या आमची देण्याची तयारी आहे. बाकी एम-एस-सी-बीच्या ज्या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी, रस्ते पोहोचवण्याची जबाबदारी आहे. शाळांच्या बाबतीत, मंदिरांच्या बाबतीत, सामाजिक सलोखा एकत्र ठेवण्याच्या बाबतीत हे सगळं काम माझ्याकडनं या 5 वर्षात होतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांनी असं एक बंधन घालून घ्या, की कमीत कमी प्लास्टिक वापरूया. प्लास्टिकचा कमीत कमी वापर करू, रस्त्यावरती फेकणार नाही आणि निसर्गाचं, पर्यावरणाचं संवर्धन करूया. झाडं जास्तीत जास्त लावूया. बांधावरती, घराच्या पुढे जिथं जागा आहे तिथं झाडं लावूया आणि पर्यावरणाचं पण संवर्धन करूया. असं सगळं काम आपल्याला करायचं आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंग आहे. हे जगावरचं मोठं संकट आहे. बाकीची काँक्रीटची जंगलं उभी राहतील. आपण बाकीच्या भौतिक सुविधा उभ्या करू. पण ह्याही बाबीकडं विशेष करून लक्ष द्यायचं आहे. अकोले तालुका हा पर्यटनाचा मानबिंदू आहे आणि तिथं मग भंडारदरा परिसर असेल, हरिश्चंद्र परिसर असेल किंवा घाटगर परिसर असेल किंवा इकडे गेलं तर पाचपट्टा किल्ला असेल, तिकडे फोपसंडी असेल, इकडे पठारावर गेलं तर बाळेश्वर असेल. ह्या सगळ्या निसर्गाने नटलेल्या परिसराचं आपल्याला जतन करायचं त्यासाठी पण काम करायचं आहे. देवस्थानांचा पण विकास करायचा आहे. मग दत्त देवस्थान अक्कलापूरचं असेल, इकडे टहाकारीचं देवस्थान असेल, तर असं सगळं आपण काम करतोय. तर त्यासाठी तुम्ही सगळेजण सहकार्य करा. सोमवारी जनता दरबार माझा राजूरला असतो आणि गुरुवारी अकोल्याला असतो. त्या काळात बऱ्याच जणांचे फोन उचलले जात नाही. कामाच्या व्यस्ततेतही फोन उचलला जात नाही. तर माझा फोन नाही उचलला गेला तर 99 22 84 65 92 हा आमच्या अर्धांगिनी पुष्पा मॅडम यांच्याकडं नंबर असतो. त्यावर पण तुम्ही कॉल करून काम सांगू शकाल आणि तुमचं काम होण्याशी तुम्हाला हे आहे. त्यामुळं आपल्यात कालही अंतर नव्हतं, आजही अंतर नाही आणि उद्याही अंतर राहणार नाही. तुम्ही दिलेल्या ह्या परतच्या संधीचा नक्की अजून चांगला उपयोग करून मागच्या 5 वर्षात जेवढी कामं झाली त्यापेक्षा दुप्पट वेगानं काम करेल. काय होतंय की आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे जवळजवळ 41 आमदार निवडून आले. शिंदे साहेबांचे पण 50च्या वरचे आमदार निवडून आले. खुद्द भाजपाकडं 138 आमदार आहेत आणि असं मोठं बहुमत भेटलं की आत्तापर्यंत महाराष्ट्रात कधीच एवढं मोठं बहुमत भेटलं नाही आणि त्यावेळेला खरं तर नेत्याची मग कसरत होते की आपल्या आमदारांना न्याय देताना तर तिथं मग एक माझी तर सामंजस्य भूमिका आजही आहे उद्याही राहील आणि त्यामुळं ज्यांना कुणाला मंत्रिपद दिलं नक्की त्यांच्यात गुणवत्ता आहे. कदाचित आमच्या पेक्षाही त्यांच्यात संघटन कौशल्य चांगलं असेल आणि पक्षाच्या आणि महाराष्ट्राच्या कामाला ते पडू शकेल म्हणून त्याला संधी भेटली आहे
असं आम्ही समजतो. भविष्याच्या काळात अजून काम करत राहू. खरं तर मंत्रिपदापेक्षा मला माझ्या तालुक्याला निधी जास्तीत जास्त भेटावा, मतदारसंघाला निधी जास्त भेटावा ही माझी अपेक्षा. आणि अजितदादा जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे जातो ते सांगताय की अकोले विधानसभा मतदारसंघासाठी मी आहे ना. मी आहे ना म्हणजे जर अजितदादांची जर ह्या मतदारसंघाकडे एक नजर असेल, एक दूरदृष्टी असेल ह्या मतदारसंघाबाबत, तर मला वाटतं त्याच्यापेक्षा पद सन्मानापेक्षा विकास महत्वाचा आहे. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.